आयुषने आपल्या भारतासाठी जवळपास एक ट्रॉफी घरातच आलेली आहे. काय सांगाल, प्रवास कसा होता आयुषचा? प्रवास असा होता, भरतो खडतर होता. का लहानपणापासून त्याला क्रिकेटचा हे एक शौक होता, पण एवढा खडतर होता की ट्रेनमध्ये प्रवास करायचा 80 किलोमीटर रोज. शाळेत जायचं, शाळेतून परत इकडे यायचं, परत अकॅडमी जायचो, अकॅडमीवरून ट्रेन पकडून आम्ही घरी यायचो. रात्री 8 पण वाजायचे, 9 पण वाजायचे. खाण्याचं काय ताल नाही, कसल्याचाच काय मिळत नव्हतं. तरी पण त्यांनी कधीही हे केलं. तो ब्रेकमध्ये झोपला, 4:30ला उठायचं आणि जायचो कधी कधी. मग तो ब्रेकमध्ये झोपायचा, ब्रेकमध्ये असं बॅग टाकायची त्याची किट, त्या किटवर झोपायचा. असे त्यांनी कष्ट केलेले आहेत. त्या कष्टाचा फळ आज त्याला परमेश्वराने दिलेलं आहे. तुम्ही पण मेहनत घेतली आहे. तुम्हाला कसं कळलं की आयुषमध्ये क्रिकेटचा किडा आहे? कारण तो लहानपणापासून आमच्याकडे होता, आणि लहानपणापासून तुम्हाला बोललो ना, तो प्रत्येक गोल वस्तूला बॉल बोलायचे. त्यानंतर आम्ही तर बॅट आणि बॉल आणून दिले प्लॅस्टिकचा, त्याच्यावर आम्ही टाकायचे, त्याच्यावर तो बरोबर खेळायला लागला. त्यानंतर आमच्या लक्षात आलं की याच्यामध्ये क्रिकेट आहे. त्यानंतर त्यांनी मग आम्ही अकॅडमीत टाकलं. थोडं त्याने सरांनी हे केलं. त्यानंतर त्याला स्वतःला कोच म्हणून त्याला ठेवायची जरूर लागली नाही. आज तेच बोललो ना की आज देशासाठी त्याने जे केलंय आणि करतोय, त्याने असंच पुढे करत राहावं, आणि आमच्या समाजाचं, आमच्या देशाचं आणि आमच्या समाजाचं भवितव्य आणि हे सगळं उज्ज्वल करावं, एवढेच आमची इच्छा आहे. आणि इंडिया टीम मध्ये लवकरात लवकर जावं, हीच परमेश्वराची इच्छा.